वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार हे अडचणीमध्ये आलेले आहेत। नाशिकसह अन्य ठिकाणांच्या मालमत्तांची चौकशी होणार आहे। ईडीकडून अनिल पवारांच्या मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे। ईडीच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ ही उडाली आहे। वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या अडचणी वाढल्यात। त्यांच्या मालमत्तेची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे। ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात। कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे, आणि ते रेकॉर्डवरती आहे, त्यांचे शिफारस पत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे। पण ठीक आहे, आता पाहू तपास यंत्रणा काय करतायत।